मी आता किचन मध्ये आलेले आहे आणि मुलं आज घरी आहे म्हणून मी मिसळ बनवलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो. तर आता सकाळ झालेली आहे आणि इथं मुलांसाठी मी नाश्ता बनवलेला आहे. तर आज नाश्त्यामध्ये आहे मिसळ आणि पाव. त्यानंतर इथं आहे पाव. तर मुलांना असं थोडंसं चटपटीत त्यांच्या आवडीचं बनवलं की ते खूप खुश असतात. आज वटपौर्णिमा असल्यामुळं स्वराला स्कूलला सुट्टी आहे, तर ते घरी असेल तर मी काहीतरी असं वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते. तर शौर्यसुद्धा झोपेतून उठलेला आहे. तर आपण मिसळ बनवली तर आपण कांदा, कोथिंबीर, लिंबू या गोष्टींशिवाय त्याला मज्जा नाही आहे. तर इथं मी कांदा वगैरे कट करून घेते आहे. तसेच आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे, तर योगा दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सध्या कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, भाज्या खूप महाग झालेल्या आहेत आणि पावसाळा आला की सगळ्या भाज्या महाग होतात. तर भाज्यांचे रेट असे वाढले तर सर्वसामान्य लोकांच्या खिशांना परवडत नाही आणि भाज्या महाग असल्या तरी त्या आरोग्याच्या दृष्टीने खाणे जरुरी पण असतं. तर इथं माझा कांदा कट करून झालेला आहे. तर स्वरा आणि शौर्याचा नाश्ता झालेला आहे. माझाच नाश्ता करायचा बाकी आहे. मी पहिल्यांदाच सगळी कामं वगैरे उरकून घेतली. तर सध्या कोथिंबीरची किंमतसुद्धा जास्त असल्यामुळं खूप जपून वापरावी लागते आणि आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये थोडी का होईना कोथिंबीर लागतेच. तर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींना जसं महत्त्व देतो तसंच आपण व्यायामाला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. दिवसभरातून कमीत कमी 10 मिनिटे तरी व्यायाम केला पाहिजे. अशा प्रकारे माझी मिसळ तयार झालेली आहे आणि आता करणार आहे मस्तपैकी नाश्ता. तर या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला. आज तुम्ही नाश्त्यामध्ये काय बनवलेलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मुलांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. काही कामं आवरून घेतलेले आहे, त्याच्यामुळे मला नाश्ता करायला लेट झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता वाजलेले आहे संध्याकाळची 9:30. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर चला बघूया स्वयंपाकामध्ये काय बनवलेलं आहे. तर इथं आहे वांगे बटाट्याची सुक्की भाजी. त्याच्यानंतर इथं तुरीच्या डाळीची आमटी. त्यानंतर इथं स्वराच्या पप्पांनी गुलाबजाम आणलेत. नंतर इथं आहे चपाती. इथं आहे गरमागरम भात. शौर्यासाठी खिचडी भात बनवलाय. त्याच्यानंतर माझ्या शेजारच्या मैत्रिणीने इथं पुरणपोळी आणि आमटी दिलेली आहे. तर आता आम्ही जेवण करणार आहे. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. चला मग मुलं काय करतात ते बघूया. तर आताच माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि इथं मुलांचं खेळायचं चाललेलं आहे. तर थोड्याच वेळात आम्ही जेवण वगैरे करणार आहे. शौर्याला नवीन गाडी आणलेली आहे रिमोटची. स्वरान तो खेळतोय. हे कोणाला गाडी आणली बाबू? मला. कोणी आणली? इकडे. हा, कुठं भेटलेली? बॉक्स कुठे आहे त्याचा? कुठे ठेवला तू बॉक्स त्याचा? शौर्य आता गाडी खेळतोय. स्वराचा पण आत्ताच अभ्यास झालेला आहे. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये जेवणार आहे. तर शौर्याला गाड्या खेळायला खूप आवडतं आणि आज योगा दिवस आहे, त्यामुळे योगा दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. दररोज कमीत कमी 10 मिनिटं तरी तुम्ही व्यायाम करत जा तुमचं शरीर चांगलं राहण्यासाठी.
व्यायामामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं, हाडे मजबूत होतात आणि भविष्यामध्ये आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. चला मग आता आम्ही जेवण वगैरे करतो, तर या सगळ्यांनी जेवायला. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.